हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, तलाठी भरती 2023 जी आता नुकतीच पार पडलेली आहे, तर ह्या तलाठी भरतीमधला आपण सगळ्यांना माहितीच आहे का ही जी एक्झाम आहे ही 9 दिवसांमध्ये 9 सत्रांमध्ये चालली होती आणि दर दिवशी म्हणजे प्रत्येक दिवसाला 3 शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे. तर या वेगवेगळ्या शिफ्टचे पेपर या ठिकाणी आपण या बॅचमध्ये संपूर्ण रेकॉर्ड करत आहोत. तर या ठिकाणी 1 सप्टेंबरला ही एक्झाम सुरू झालेली आहे आणि याच्यामधला जो थर्ड शिफ्ट आहे म्हणजे पहिल्या दिवसाचा तिसरा शिफ्ट याच्यामध्ये आलेला जो काही क्वेश्चन पेपर इंग्लिशचा तो या ठिकाणी आपण प्रॉपरली ॲनालिसिस करूया. तर ह्या PYQचा म्हणजे ह्या प्रश्नपत्रिकाचा ॲनालिसिस करायचा उद्देश एकच आहे का इथून पुढे ज्या काही उर्वरित ज्या TCS पॅटर्न किंवा IBPSच्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या एक्झाम्स तुम्ही तयारी करत असाल किंवा तुम्ही जर अटेंड करणार असाल तर ह्या एक्झामसाठी तुमचा जो ॲप्रोच आहे तो ॲप्रोच या ठिकाणी खूप परिपूर्ण होणार आहे, जेणेकरून तुमचे ह्या बॅचच्या मदतीनं किमान 8 ते 10 मार्क्स तुमचे वाढू शकतात. लक्षात ठेवायचं. त्या दृष्टीनं हे खास लेक्चर्स मी तुमच्यासाठी डिलिव्हर्ड करतो आहे. सगळ्यांनी हे लेक्चर आपले व्यवस्थितपणे ऐका. तर परत एकदा मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर TCS आणि IBPS पॅटर्नमार्फत आत्तापर्यंत तलाठी भरती असेल, त्याच्यानंतर आपली सहकार विभाग आहे, जलसंपदा आहे, पनवेल महानगरपालिका झालेली आहे, आरोग्य विभाग आहे, नगर परिषद आहे, नगर रचना आहे, MIDC अशा अनेक एक्झाम्स या ठिकाणी आत्ता गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून कंडक्ट होत आहेत आणि झालेले आहेत. तर या एक्झाम्सचे जे काय आता रिस्पॉन्स शीट किंवा ज्या क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी आपल्याला अवेलेबल झालेले आहेत त्यातील मॅक्सिमम क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉपरली विश्लेषण करून देत आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकांचा जर अतिशय चांगल्या प्रकारे जर तुम्ही आकलन जर करून घेतलं तर मित्रांनो उर्वरित जे एक्झाम्स पेंडिंग आहेत त्या पेपरमध्ये प्रश्न फारसे वेगळे येणार नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचे, म्हणजे पॅटर्न समजायचा. आता ही जी बॅच आहे मित्रांनो ही सुरू झालेली आहे आता, तर त्यामुळे तुम्हाला जर जॉईन करायचे असेल उरलेल्या एक्झामसाठी तर नक्की एक्झामसाठी तुम्ही जॉईन करू शकता. आपल्यावरती हे दिलेलं आहे इंग्लिश नोटबुक म्हणून ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा किंवा जर काही समस्या असेल तर मला ह्या नंबरला फोन करू शकता. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी बघायचं 1 ते 25 क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत की कशा प्रकारे प्रश्न विचारलेत. तर जनरली हे सुरुवातीचे शिफ्टमधले पेपर आहेत, म्हणजे आपल्याला माहितीच आहे का 1 पासून 9 दिवसापर्यंत जसं पेपर्स होत गेलेले तसे पुढे पुढे पेपरमध्ये डिफिकल्टी वाढत गेली, प्रश्नांचं स्वरूपसुद्धा बदलत गेलेलं आहे. म्हणजे पहिला असा दिवस झालेला आहे, पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या शिफ्टमध्ये, तिसऱ्या शिफ्टमध्ये असे पेपर झालेले आहेत की त्याच्यामध्ये पॅराजंबल विचारलेले नाही आहेत. लक्षात ठेवायचं. परंतु त्यांनी बाकीचे घटक अगदी व्यवस्थितपणे विचारलेले आणि हाच TCS किंवा IBPSचा पॅटर्न आहे. हे जर तुम्ही काळजीपूर्वक जर समजून घेतलं तर तुम्हाला इतका कॉन्फिडंट तुमचा बूस्टअप होणार आहे की तुम्हाला फार वेगळं काही करायची गरज पडणार नाही आहे. काय विचारले? सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह वॉइस. तुम्हाला दिलेलं वाक्याचं ॲक्टिव्ह वॉइसमध्ये रूपांतर झालेलं वाक्य शोधायचं आहे. म्हणजे दिलेलं वाक्य हे निश्चित पॅसिव्ह वॉइस असलं पाहिजे. हर डिक्शनरी हॅज बीन स्टोलन. बघायचं या ठिकाणी हॅज बीन स्टोलन. आता तुम्हाला एका गोष्टीची माहिती पाहिजे, B+V3 हे पॅसिव्हची रचना असते. तर हॅज बीन स्टोलन हे जर तुम्हाला हे क्रियापद जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर घ्यायचं असेल तर हॅज +V3 घ्यावा लागतो. याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये बीनचा वापर केला जात नाही. लक्षात ठेवायचं. आणि ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करा किंवा पॅसिव्हचं तुम्ही परत रिटर्न ॲक्टिव्ह वॉइस करा, मूळ वाक्याचा काळ बदलायचा नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दिलेलं वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे, फक्त पॅसिव्हचं आहे. त्यामुळे त्याला ॲक्टिव्ह वॉइस करताना आपल्याला जे काही क्रियापद आहे हे लक्षात ठेवायचं. हॅव किंवा हॅजपैकी एक घ्यायचं आहे सब्जेक्टनुसार आणि पुढे डायरेक्टली क्रियापदाचं तिसरं रूप भरायचं. बरोबर आहे. मग आता बघायचं हर डिक्शनरी हॅज बीन स्टोलन. आता ही डिक्शनरी कोणी चोरलेली आहे हे पॅसिव्ह वॉइसमध्ये दिलेलं नाही आहे. बरं, जनरली काय म्हटलं जातं की तुमच्या वाक्याचा जो काही कर्ता आहे हा कधी कधी इतका कॉमन असतो किंवा अनसर्टन असतो का तो पुढे नाही जोडला तरी चालतो. म्हणजे डिक्शनरी कोणीतरी चोरलेली आहे, म्हणजे कोणीतरी याच्यासाठी आपण एखादा डमी सब्जेक्ट घेऊ शकतो. निश्चित चोरलेली आहे त्यामुळे नोबडी होणार नाही. लक्षात ठेवायचं. डिक्शनरी चोरलेली आहे त्यामुळे नोबडी होणार नाही. दुसरी गोष्ट एनीबडी चालेल. बरोबर आहे की नाही? एनीबडी हॅड स्टोलन हर डिक्शनरी. वाक्याचा काळ पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण भूतकाळ घेऊन चालणार नाही. दुसरं पण वाक्य चुकलं. समबडी हॅड स्टोलन पूर्ण भूतकाळ चालणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 पण जातो. बरोबर आहे. समबडी हॅज स्टोलन पाहिजे पूर्ण वर्तमान काळातील ॲक्टिव्हची क्रियापद दिलेलं आहे हर डिक्शनरी. म्हणजे हा समबडी झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट, हॅज स्टोलन झालं वाक्यामध्ये क्रियापद आणि हर डिक्शनरी झाल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. SVO
हे ॲक्टिव्ह वॉईसचं स्ट्रक्चर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं क्लिअर आहे. त्यामुळे आपल्याला बरोबर उत्तर काय हे तर तुम्हाला कळणारच आहे, रूल्स पण समजणार आहे. पण ही जी बाकीची उत्तरं आहेत ही का चुकली याची सुद्धा कारणं तुम्हाला माहीत पाहिजे. याला लॉजिकल ॲनालिसिस बोललं जातं. ज्यावेळी तुम्ही ह्या पद्धतीने विचार करताना त्यावेळेस तुमचे प्रश्न चुकण्याचं प्रमाण हे अगदी कमी असतं, ॲक्युरसी वाढते, हे लक्षात ठेवायचं. याच्यावर तुमचं काम झालं पाहिजे. पुढचा जो प्रश्न आहे हा खूप सुंदर आहे मित्रांनो. आता ही काही माहिती मी माझ्यातर्फे मी तुम्हाला या ठिकाणी ॲड करून दिलेली आहे, जेणेकरून माझं लिहायचं पण ताण वाचेल, तुम्हाला दिसायला पण ते छान दिसेल. काय बोलता बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला ॲडजेक्टिव्हचा वापर या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे मित्रांनो परत एकदा सांगतो, तुम्हाला TCS किंवा IBPSची तयारी करत असताना पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे, संपूर्ण शब्दांच्या जाती, ह्या खूप व्यवस्थितपणे स्टडी करायचा आहे. हे परत एकदा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काय विचारले, आय हॅव डॉट डॉट बुक्स दॅन ही. बघा, आय हा तुमच्या वाक्यामध्ये करता आहे आणि ही सुद्धा तुमच्या वाक्यामध्ये करता आहे. तुलना झालेली एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर. माझ्याकडे जी पुस्तकं आहे त्याच्यापेक्षा त्याच्याकडे कशी आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. त्यामुळे नोटीस करायचं, ज्या अर्थी तुमच्या वाक्यामध्ये दॅन आलेला आहे याचा अर्थ तुमचं वाक्य कसं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं आलेलं आहे. लक्षात ठेवायचं. मग जर वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं असेल तर या ठिकाणी जे ॲडजेक्टिव्ह आहे हे सुद्धा कसं पाहिजे, कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं पाहिजे. आलं लक्षात. तर फ्यू हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चालणार नाही. आता राहिले 3. आता लक्षात ठेवायचा, लेस दॅन ही रचना होती. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी उत्तर देताना लेस दॅन दिलं असावं, परंतु मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो, लेस दॅन या ठिकाणी होणार नाही. कारण लेसच्या नंतर आपण जो तुलना करतो ना, दॅन वापरलं जातं, नो प्रॉब्लेम. पण लेसच्या वाक्याचा वापर शक्यतो क्वालिटीसाठी केला जातो, क्वांटिटीसाठी म्हणजे नंबर वर्डसाठी केला जात नाही. ज्यात तुम्ही एखाद्या वस्तूची, व्यक्तीची क्वालिटी सांगता त्या ठिकाणी तुम्हाला लेसचा वापर केला जातो. त्यामुळे लेस दॅन ही रचना येणार नाही. कारण हे जे बुक्स आहे हा नंबर वर्ड आहे. कोणता वर्ड आहे, नंबर वर्ड आहे. आणि लेस आहे हा बेसिकली आपल्याला क्वालिटीसाठी वापरला जातो. कशासाठी, क्वालिटीसाठी. बरोबर आहे का. त्यामुळे तिसरा पण येणार नाही, लेझर दॅन रचना होतच नाही. त्यामुळे एकच राहिलं तुमचं फ्युअर दॅन. फ्युअर जो आहे हा कंपॅरेटिव्ह डिग्रीतला ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बाकीचे का चुकीचे आहेत याचं रिझन तुम्हाला एक्झॅक्टली कळलं पाहिजे. हा आपला अभ्यासाचा भाग आहे मित्रांनो. त्यामुळे फक्त टिप मार्क करून उत्तर बरोबर येत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे एखादं उत्तर बरोबर आहे तेवढं समजून घेणं म्हणजे अभ्यास नाही आहे. बाकीचे का चुकले हे कळलं पाहिजे. हा आपला अभ्यासाचा भाग आहे. याला लॉजिकल आपण म्हणू की ॲनालिसिस बोललं जातं. तर ते जर समजून घेतलं तर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्की फायदा होतो, हे समजून घ्यायचं. पुढचं या ठिकाणी बघायचं आहे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सिगमेंट. सिगमेंट म्हणजे भागांमध्ये ते डिवाईड झालेलं आहे. आयडेंटिफाय द सिगमेंट दॅट कंटेन्स अँड ग्रॅमॅटिकल इरर. इरर म्हणजे मित्रांनो चूक. असा एक सिगमेंट आहे का त्याच्यामध्ये जी चूक आहे ती तुम्हाला काय करायची, शोधायची. काय म्हणते बघायचं, वी शुड बी ग्रेटफुल फॉर आवर पॅरेंट्स फॉर ऑल देअर लव अँड सपोर्ट. वरवर जर वाचलं तर बऱ्याच वेळा लक्षात येत नाही आहे, परंतु नोटीस करायचं तुम्हाला, ग्रेटफुलच्या नंतर फॉर कधीच येत नाही, ग्रेटफुल टू वापरलं जातं. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा फिक्स प्रेपोजिशनवरचा प्रश्न आहे. फिक्स प्रेपोजिशन लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा विद्यार्थी हे टॉपिक व्यवस्थित करत नाहीत, त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. त्यामुळे फिक्स प्रेपोजिशन हा TCS किंवा IBPS पॅटर्नमधला एक हक्काचा टॉपिक आहे. याची स्टडी ही एनी हाऊ झाली पाहिजे. त्यामुळे ग्रेटफुल टू समवन, त्यामुळे ग्रेटफुलच्या नंतर तुम्हाला काय प्रेपोजिशन घ्यायचं आहे, टू घ्यायचं. या ठिकाणी काय दिलेलं आहे, फॉर आहे. म्हणजे ह्या 2 नंबरच्या भागामध्ये चूक आहे. बी ग्रेटफुल फॉर नको होता, इथं टू पाहिजे होता, ही चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येतं आहे. आता वी शुड हे बरोबर आहे. वी सब्जेक्ट इज शुड मोडल ॲक्झुलरी. मोडल ॲक्झुलरीच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप आहे तर हे पण बरोबर आहे. आर पॅरेंट्स प्लुरल आहे, फॉर पण बरोबर आहे. ऑल हा पॅरेंट्ससाठी अनेक गोष्टी झालेल्या आहे. देअर लव अँड सपोर्ट, देअर हा अनेकांसाठी आलेला आहे. म्हणजे हे उरलेल्या वाक्यांमध्ये चूक नाही आहे आणि चुकीचं शोधायचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने समजून घ्या. पुढचा पार्ट दिलेला आहे, द गिवन सेंटेन्स इज अ मिसिंग पंक्च्युएशन. याच्यामध्ये एका भागामध्ये पंक्च्युएशन मिस झालेलं आहे. तर तुम्हाला विचारले चूज द ऑप्शन विथ द करेक्ट प्लेसमेंट. त्याला प्लेस करायचं आहे, बघायचं द पंक्च्युएशन मार्क्स टू मेक दिस मिनिंगफुल सेंटेन्स.
ते वाक्य बरोबर बनवण्यासाठी ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन वापरलेलं वाक्य तुम्हाला शोधायचं आहे. काय बघा, थिंक ऑफ इट लाईक धिस, व्हॉट वुड लाईफ बी विदाऊट सरप्राइजेस. मित्रांनो, थिंक ऑफ इट लाईक धिस हा एक वाक्याचा भाग आहे. आणि बघा, व्हॉट हा WH वर्ड आलेला आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आलेला आहे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे इथे कुठेतरी वाक्य तुटतंय, कारण हे प्रश्नार्थक वाक्याची रचना आहे. हे जर विधानार्थी वाक्य असतं तर विधानार्थी वाक्यामध्ये WH वर्डच्या नंतर लगेचच हेल्पिंग वर्ब येत नाही. ज्या अर्थी तुमच्या वाक्यामध्ये WH वर्डच्या नंतर अगोदर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब आला, नंतर सब्जेक्ट आला, याचा अर्थ हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्या शेवटी काय पाहिजे, इंट्रोगेटिव्ह मार्क पाहिजे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या अर्थी व्हॉटपासून वाक्य तुटतं म्हणजे तिथे तुम्हाला एक तर स्वल्पविराम द्यावा लागेल किंवा असा हायफनचा वापर करावा लागेल. त्यामुळे बघा, थिंक ऑफ इट लाईक धिस, इथं हायफन दिलेलं आहे. व्हॉट वुड लाईफ बी विदाऊट सरप्राइजेस, तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मार्कची रचना बरोबर दिलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं एक उत्तर बरोबर आहे. आता बाकीची का चुकली बघा, थिंक ऑफ इट लाईक दिस, व्हॉट वुड लाईफ बी विदाऊट सरप्राइजेस. हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह मार्क पाहिजे होतं, इथे पण पाहिजे होतं. म्हणजे 2 आणि 3 चुकलेले आहे. थिंक ऑफ इट लाईक धिस हा जो काही सेमीकोलन आहे याचा वापर चुकीचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला हायफनचा स्वल्पविरामाचा वापर चालला असता, त्यामुळे ही रचनासुद्धा काय होते, चुकते. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. इन द फॉलोइंग सेंटेन्स 4 वर्ड्स आर अंडरलाईन, 4 शब्द. आता ही TCS किंवा IBPSच्या पॅटर्नची खासियत आहे. या प्रश्नांच्या स्वरूपाला व्यवस्थित जर तुम्ही समजून जर घेतलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला उत्तर द्यायला पण बरं जातं, अंडरस्टँडिंग पण फास्ट होतं आणि कमी वेळेमध्ये उत्तर ॲप्रोप्रिएट येतं. तुम्हाला 4 शब्द वाक्यांमध्ये ऑलरेडी टाकून दिलेले आहेत. त्यातला एखादा असा शब्द आहे का तो स्पेलिंगच्या दृष्टीनं चुकीचा आहे, त्यामुळे इनकरेक्ट स्पेलिंग असणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे का जो तुम्हाला अंडरलाईन केलेला आहे. तर म्हणजे उरलेलं वाक्य विदाऊट अंडरलाइनिंगचं त्याच्यात तुम्हाला चूक शोधायची नाही, लक्षात ठेवायचे. तुम्हाला बघायचं दिस इंडेअर्ड, आता इंडेअर्डचं स्पेलिंगच चुकीचं आहे. IN ऐवजी काय पाहिजे होता, EN पाहिजे होता. स्पेलिंग दिलेलं आहे ENDEARED, इंडेअर्ड. इंडेअर्डचा अर्थ होतो मित्रांनो टू कॉज टू बिकम बिलवेड और ॲडमायर्ड. लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये चूक झाल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आता इमिजिएटलीमध्ये MM आलेलं आहे, IMMEDIATELY. इमिजिएटलीचं स्पेलिंग बरोबर आहे. माइल्डेस्ट MILD हे स्पेलिंग बरोबर आहे. त्याला सुपरलेटिव्ह माइल्डेस्ट केलं, ही रचना पण बरोबर येते. आणि एक्सटेरियर EXTERIOR ही रचना पण बरोबर आहे. म्हणजे बाकीचे स्पेलिंग बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. इनकरेक्ट विचारलेलं आहे, त्यामुळे फक्त हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तरात येतो. ठीक आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. तुम्हाला दिलेले पाहिजे रेंज चेक. आता मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, पार स्टुडंटच्या अँगलनी जरी विचार केला तरी ही इडियम फारशी कधी परिचयाची नाही आहे. आता ज्या मुलांना 200पेक्षा जास्त मार्क्स पडलेत, मी कुणावरही डाऊट घेत नाही, परंतु खऱ्या अर्थानं एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळेस एखाद्या पेपरमध्ये असे प्रश्न येतात तर प्रत्येक वेळा तुक्के बरोबर लागतील अशातला भाग नाही, लक्षात ठेवा. आणि इथपर्यंतचा अभ्यास स्टुडंटचा झाला आहे की नाही हा पण जनरली माझ्या पण ही परिचयाची नाही आहे. अशा काही नवीन इडियम्स तुमच्या पुढे येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं थोडीशी तयारी असली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, रेन चेक, गिविंग अ वॉटरप्रूफ चेक म्हणजे शब्दशः अर्थ कधीच घ्यायचा नाही, लक्षात ठेवायचं. चेकिंग समथिंग इन अ रेनी वेदर म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणामध्ये काही चेक करणं म्हणजे रेन चेक होतं का, नाही होते. आणि चेकिंग इफ इट रेन्स, पाऊस आलाय का ते चेक करायचं. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा माहितीपेक्षा नॉलेजपेक्षा सेन्सनं जास्त सुटतो, लॉजिकनं जास्त सुटतो, लक्षात ठेवायचं आहे. रेन चेक म्हणजे वॉटरप्रूफ चेक का नाही करायचं, पाऊस आलाय का काय ते चेक करायचं नाही, किंवा पावसाळ्याच्या दिवसात काही चेक करायचं नाही. तर जनरली याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लॉजिकली दिलं जातं का शब्दशः मिनिंग घ्यायचा नाही. म्हणून इथे एक उत्तर ॲप्रोप्रिएट येतं, अ प्रॉमिस टू मेक अन ऑफर अवेलेबल सम अदर टाईम. म्हणजे एखाद्याला आपण काहीतरी प्रॉमिस देतोय, एखादी ॲक्टिव्हिटी कॅन्सल झालेली आहे पण तीच ॲक्टिव्हिटी परत कधीतरी घेतली जाईल यासाठी तुम्ही एखाद्याला प्रॉमिस देत आहे, लक्षात ठेवायचं आहे. रेन चेकचा अर्थ होतो इट इज अ प्रॉमिस टू डू अ
कॅन्सल्ड ॲक्टिव्हिटी इन द फ्युचर. एखादी कॅन्सल्ड ॲक्टिव्हिटी पुन्हा भविष्यामध्ये कंडक्ट करण्याचं एखाद्याला तुम्ही प्रॉमिस देत आहे, याला आपण बोलतो रेंज चेक. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2. त्यामुळे इथे अपेक्षा नाही आहे की तुम्हाला त्या इडियमचा मिनिंग माहिती पाहिजे होता. या ठिकाणी अपेक्षा हीच आहे का तुम्ही 3 उत्तरं लॉजिकली बाहेर कशी काढताय आणि एकावर तुम्ही ठाम कसे निघताय. त्यामुळे शब्दशः मिनिंग इडियमचा घ्यायचा नाही, तर असा लॉजिकली उत्तर देता आलं पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं. ठीक आहे, पुढे चला. काय म्हटलं जातं बघा, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ग्रॅमॅटिकल इरर. म्हणजे ह्या पेपरचं वैशिष्ट्य याच्यामध्ये कॉमन इररचे प्रश्न तुलनेने जास्त आलेले आहेत. त्यामुळे कॉमन इरर हे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचच्या अँगलही चांगली समजून घ्यायची. काय म्हणतायत, आय लुक फॉरवर्ड टू सी माय फ्रेंड्स सून. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, लुक फॉरवर्ड टू अँटिसिपेट समथिंग प्लेजर ऑर गुड विल बी हॅपन इन द नियर फ्युचर. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी चांगलं घडावं याची तुम्ही अपेक्षा बाळगता. लक्षात ठेवायचं, चांगलं घडावं अशी काहीतरी अपेक्षा बाळगली जाते, अशी फ्रेज आहे. त्यामुळे इथं फ्रेज आहे लुक फॉरवर्ड टू. तर हा जो टू आहे ना, हा टू प्रेपोजिशन आहे. त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे प्रेपोजिशनच्या नंतर काय काय येऊ शकतं, नाऊन येतं, नाऊन फ्रेज येते, किंवा तुम्ही जरांडचा वापर करू शकता, क्रियापदाचा आयएनजी युक्त रूप. त्यामुळे मित्रांनो टूच्या नंतर क्रियापद मूळ रूपामध्ये चालणार नाही. याचं तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला इथं सीइंग पाहिजे होतं. म्हणजे वाक्य काय झालं असतं, आय लुक फॉरवर्ड टू सीइंग माय फ्रेंड्स सून. त्यामुळे इथं 2 नंबरच्या पार्टमध्ये इरर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर क्लिअर होते. आलं लक्षात. लुक फॉरवर्ड टू ही फ्रेज आहे, पैकी टू हा प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशनच्या नंतर आपण शक्यतो नाऊन आणि प्रोनाऊनचा वापर करत असतो. नाऊन घ्या, नाऊन फ्रेज घ्या, किंवा क्रियापद असेल तर त्याला जिरांड करा, म्हणजे व्हर्बल नाऊन करा, पण ते नाऊन पाहिजे, क्रियापद नको. लक्षात ठेवायचं. म्हणून इथं तुम्हाला चालू काळातील क्रियापद घ्यायचं होतं. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम विचारलेले. सिनोनिम अँटोनिमवरचा प्रश्न आहे. काय विचारले, ऑर्डियल. हा अगदी कॉमन शब्द आहे, हा जनरली सगळ्यांना माहिती पाहिजे. बेसिक शब्द दिलेला आहे. ऑर्डियल, अन एक्सपिरियन्स दॅट इज व्हेरी पेनफुल ऑर डिफिकल्ट. म्हणजे तुम्ही असा अनुभव घेताय का तो तुम्हाला खूप वेदनादायक, त्रासदायक आहे, त्यातून तुम्हाला खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. या ठिकाणी अँग्विश म्हणजे एक्स्ट्रीम पेन ऑर मिझरी, दुःख, वेदना, ज्याला अँग्विश असं बोललं जातं. म्हणजे याच्यामध्ये पण दुःख, वेदना याच्यामध्ये पण हा याला एकमेकाला सिनोनिम होतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. कन्फ्युजन सगळ्यांनाच माहिती आहे. पीस शांतता होत नाही आहे, आणि हेल्थ हे होतच नाही. म्हणजे हे 3 जे आहे हे ॲटोमॅटिक वेगळे पडतात. उत्तर नंबर 1 मध्ये निघतं आहे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. दिलेला आहे बघायचा, बीट अराउंड द बुश. तर ही इडियम बऱ्याच वेळा रिपीट झालेली मित्रांनो, ही नवीन बिलकुल नाही आहे. इथं बीट अराउंड द बुश किंवा बीट अबाउट द बुश असे दोन्ही पण इडियम बरोबर येतात. याचा अर्थ होतो की एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या गोष्टीवर डायरेक्टली न बोलता तुम्ही फिरून फिरून बोलताय. म्हणजे डायरेक्टली एखाद्या मुद्द्यावर न बोलता फिरून फिरून त्या मुद्द्यावर येणं, याला बीटिंग अराउंड द बुश असं बोललं जातं आहे. त्यामुळे बघायचं, डिस्कस अबाउट अ मॅटर विदाऊट कमिंग टू द पॉईंट. मूळ मुद्द्यावर न बोलता बाकीच्या मुद्द्यांवर चर्चा करणं. पर्याय क्रमांक 4 उत्तर तुमचं क्लिअर आहे, आणि ही रिपीट झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द स्पेलिंग इरर विचारले. एम्प्लॉईज were assigned to make sure people did not overcrowded the escalators. एम्प्लॉई मध्ये डबल ई बरोबर आहे, म्हणजे हे स्पेलिंग बरोबर आहे. वेअर असाइंड ASSIGNED हे पण स्पेलिंग बरोबर आहे. टू मेक शुअर पीपल डिड नॉट ओव्हरक्राऊड हे पण स्पेलिंग बरोबर आहे. एस्कॅलेटरमध्ये चूक आहे, इथं ER नको होता, OR पाहिजे होता. ESCALATOR. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट करून दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर. पुढचा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम विचारलेलं आहे. काय बघायचं, द स्टुडंट्स रिमेन्ड इंडिफरंट टू द टीचर्स लेक्चर शोईंग नो इंटरेस्ट इन द सब्जेक्ट. आता इंडिफरंट हा जो शब्द आहे याचा वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. कसं, कॉन्टेक्स्ट प्रमाणे मिनिंग शोधायचा आणि त्या मिनिंगच्या अँटोनिम तुम्हाला उत्तरामध्ये द्यायचा. इंडिफरंट त्याला आपण म्हणूया उदासीन, बरोबर आहे. काय उदासीन, नॉट इंटरेस्टेड इन अ सर्टन ॲक्टिव्हिटी.
बरोबर आहे की नाही. नॉट इंटरेस्टेड इन ऑर केअरिंग अबाउट समथिंग ऑर समवन. एखाद्याची आपण काळजी घेत नाही, एखाद्या गोष्टीसुद्धा आवड दाखवत नाही, इंटरेस्ट दाखवत नाही, म्हणजे वी आर नॉट टेकिंग केअर ऑफ समथिंग. सो याला अपोजिट होतो तुमचा केअरिंग. लक्षात ठेवायचे, बाकीचे होतच नाही या ठिकाणी. पुढचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स टू फिल इन द ब्लँक्स. काय विचारले? द रिनोन ऑथर डिलिव्हर्ड अँड इन्स्पायरिंग स्पीच कॅप्टिवेटिंग द ऑडियन्स. आता मित्रांनो, तुमच्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनं झालेली आहे. सब्जेक्टनं सुरू झालेलं वाक्य हे विधानार्थी असणार आहे आणि अशा वाक्याच्या शेवटी आपण बेस्ट पूर्णविराम देत असतो. काय? पूर्णविराम. त्यामुळे या ठिकाणी स्वल्पविरामाची गरज नाही आहे, कारण वाक्याच्या एंडला शेवटी स्वल्पविराम कधी येत नाही. वाक्याचे जे शेवट असते तिथे पूर्णविराम, इंट्रोगेटिव्ह मार्क, एक्सक्लामेटरी मार्क वगैरे दिले जातात, पण स्वल्पविराम दिला जात नाही. बरोबर. एक्सक्लामेटरी मार्क येणार नाही, कारण हे एक्सक्लामेटरी सेंटेन्सच नाही आहे. एक्सक्लामेटरीची सेंटेन्सची सुरुवात ही बेसिकली व्हॉट, हाऊ सारख्या WH वरती होत असते. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पण होत नाही, कारण हे रचना तशी नाहीच. सब्जेक्टनं कुठे इंट्रोगेटिव्हची सुरुवात होते का? नाही होत. म्हणजे एकच राहतो तुमचा फुल स्टॉप. पर्याय क्रमांक 4. हे खूप सोपे प्रश्न आहेत. पाहायचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल विचारले. काय म्हणतात? ही वॉज वन ऑफ डॉट डॉट फ्यू ब्लाइंड पीपल हू स्मोक. वन ऑफ दची रचनाच आहे ना मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती. वन ऑफ द म्हणजे इथं बाय डिफॉल्ट द आलेला आहे, चुकण्याची काही शक्यता नाही. वन ऑफ दची रचना. पुढचं बघायचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकसाठी आलेलं आहे. ही हॅज नॉट स्टार्टेड. बघा, हॅज नॉट स्टार्टेड हे पूर्ण वर्तमान काळ आहे आणि जनरली पूर्ण वर्तमान काळामध्ये या पद्धतीचा एटचा वापर आपण कॉमनली करत असतो. एट हा मोस्टली कॉमनली पूर्ण वर्तमान काळात वापरला जातो. म्हणजे एखादी क्रिया अजूनही घडलेली नाही, आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत असा अर्थ घ्यायचे. म्हणजे ही हॅज नॉट स्टार्टेड एट, त्याने अजूनही सुरुवात केलेली नाही, आत्तापर्यंत सुरुवात केलेली नाही. पर्याय क्रमांक 3. पुढचा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द फ्युचर टेन्स. पाहायचं, फ्युचर टेन्सचा वापर तुम्हाला करायचा आहे. फ्रॉम अकॉर्डिंग टू द सिच्युएशन गिवन इन द ब्रॅकेट. ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न येतात ना, हा खऱ्या अर्थानं TCS पॅटर्नचा प्रश्न आहे मित्रांनो. हा खऱ्या अर्थानं TCS पॅटर्नचा प्रश्न आहे. कारण अशा प्रकारचा जो प्रश्न आहे ना, पार मी 84 आयोगाचे पेपर केले. राज्यसेवा, गट ब, गट क, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी, डिपार्टमेंटल PSI, डिपार्टमेंटल ESO. आज तागायत असा प्रश्न आलेला नाही. पूर्णपणे कोरा करकरीत प्रश्न आहे हा तुमच्यासाठी. लक्षात ठेवायचं, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द फ्युचर टेन्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन गिवन इन द ब्रॅकेट. काय विचारले? पाहायचं, शमीम स्टार्टेड टू लर्न स्पॅनिश वेन ही वॉज 27. स्टार्टेड ही क्रियापद भूतकाळातले, साधा भूतकाळ दिलेले. जेव्हा तो 27 वर्षांचा होता तेव्हा त्यानं स्पॅनिश भाषा शिकायला सुरुवात केली. मग आता पुढे काय विचारले? ही इज स्टील लर्निंग स्पॅनिश. तो अजूनही स्पॅनिश लर्न करत आहे. म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आणि अजूनही प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य जोडून दिलेले. मग या ठिकाणी 2 वाक्य दिलेली. वाक्याचा कॉन्टेक्स्ट समजून घ्या. एखादी क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे आणि सध्या ती क्रिया चालूच आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये दिलेली. पण त्यांनी खाली जी वाक्यरचना दिली ना, ही पूर्णपणे नवीन आहे आणि इथं खऱ्या अर्थानं आपल्याला विद्यार्थ्याला विचार करावा लागतो. लक्षात ठेवायचं. काय विचारले? व्हेन ही इज 40. जेव्हा त्याचं वय 40 होईल. आता लक्षात ठेवायचं, त्याने सुरुवात केव्हा केलेली आहे? 27 वय होतं तेव्हा. मग आता विचारले, जेव्हा त्याचं वय 40 होईल. अजून झालंय का? नाही झालेलं. इथं तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला आहे, कारण फ्युचर टेन्स सोबत लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंट टेन्सच येतो. सिंपल फ्युचर बरोबर सिंपल प्रेझेंट, फ्युचर कंटिन्युअस बरोबर सिंपल प्रेझेंट, फ्युचर परफेक्ट बरोबर सिंपल प्रेझेंट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस बरोबर सुद्धा सिंपल प्रेझेंट मोस्टली वापरला जातो. हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी सिंपल प्रेझेंट, जेव्हा त्याचं वय 40 होईल तेव्हा तो काय करत असेल? तो स्पॅनिश भाषा शिकत आलेला असेल. तुम्ही एक तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस वापरू शकता. मग इथं तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये बघायचं फॉर आलेलं आहे. काय आलेलं आहे? फॉर आलेलं आहे. फॉरचा वापर आपण कुठे करत असतो मित्रांनो? फॉर इंडिकेट टोटल पिरियड ऑफ टाइम ऑफ ॲन ॲक्टिव्हिटी. कृतीचा संपूर्ण कालावधी फॉरनं जोडला जातो
आणि फॉर जेव्हा प्रेपोजिशन म्हणून वाक्यात येतो तो अगदी लिमिटेड काळांमध्ये येत असतो. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लिमिटेड काळापुरता आहे. त्यामुळे इथं फॉरने टोटल कालावधी जोडलेला आहे. लक्षात ठेवायचं 13 वर्ष. म्हणजे जेव्हा त्याचं वय 40 वर्ष होईल तेव्हा तो 13 वर्ष स्पॅनिश भाषा शिकत आलेला असेल. म्हणजे या ठिकाणी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसच चालणार आहे. मग फ्युचर कंटिन्युअसमध्ये तो आपल्याला शाल किंवा विलपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला हॅव घ्यायचं आहे. वाक्यामध्ये काय घ्यायचं आहे? हॅव घ्यायचं आहे. नंतर बीन घ्यायचं आहे आणि नंतर क्रियापदाचं आयएनजी रूप घ्यायचं आहे. ही रचना फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये शाल विल हॅव बीन लर्निंग स्पॅनिश फॉर 13 इयर्स. जेव्हा त्याचं वय 40 होईल तेव्हा तो 13 वर्ष अशा रीतीनं काय करत आलेला असेल? स्पॅनिश भाषा लर्निंग करत आलेला असेल. तर तुम्ही बघा हे जे 27 आहे आणि हे जे 40 आहे याच्यातून 40 पासून 27 गेले का 13 वर्षच राहते. लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या गोष्टी खूप तंतोतंत जुळवल्यात. हा खरा TCSचा पॅटर्न आहे. हा खरा IBPSचा पॅटर्न आहे. इथे तुम्हाला खऱ्या अर्थानं अभ्यासच पाहिजे. लक्षात ठेवायचं. मग पुढे बघायचं आता ओल्ड लर्न होणार नाही आहे. विल लर्न्ड शाल विलच्या नंतर V2 V3 कधीच येत नाही आहे. विल हॅव लर्न्ड ही रचना पूर्ण भविष्यकाळामध्ये होणार नाही आहे. पूर्ण अपूर्ण भविष्यकाळामध्येच फॉर वापरला जातो. लक्षात ठेवायचं भविष्यकाळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हा अगदी फेथफुल टॉपिक आहे. हा कधीही कुणाला धोका देत नाही. लक्षात ठेवायचं. पॅसिव्हचं तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये रूपांतर करायचं आहे. ही ऑज अपॉइंटेड. इथं क्रियापद काय दिलेलं आहे? ऑज अपॉइंटेड. म्हणजे हे पाहायचं ऑज वेअर दिलेलं आहे आणि पुढे V3 दिलेलं आहे. म्हणजे हे झालं तुमचं साध्या भूतकाळातला पॅसिव्ह. मग याचा जर ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला फक्त काय घ्यायचं आहे मित्रांनो? V2 घ्यायचं आहे. बाकीचं काही चेकच नाही करायचं. ॲज द हेड बॉय बायनं जो करता जोडला आहे त्याने वाक्याची सुरुवात करा. द प्रिन्सिपल हॅड बीन अपॉइंटेड होईल का? नाही होणार. साध्या भूतकाळामध्ये हॅड बीन येत नाही. द प्रिन्सिपल अपॉइंटेड बघा इथं साधा भूतकाळ दिलेला आहे V2. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. हॅज अपॉइंटेड पूर्ण वर्तमान काळ चालणार नाही आहे. हॅड अपॉइंटेड पूर्ण भूतकाळ चालणार नाही आहे. मूळ वाक्य साध्या भूतकाळातलं आहे तर साधा भूतकाळच ठेवा V2 मध्ये. तो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. पुढे बघायचं सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल. बघायचं द चिल्ड्रन आर गोईंग ऑन ट्रिप. ट्रिप हा सिंग्युलर एक गोष्टी नावून त्याच्या अगोदर ए आर्टिकल आहे. ऑन अ ट्रिप एका ट्रिपला गेलेले आहे. टू लंडन नेक्स्ट मंथ ऑन अ स्कूल एक्सचेंज प्रोग्राम. प्रोग्राम हे नाऊन आहे. नामाच्या अगोदर आर्टिकल ए येतं. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी ए आर्टिकल येणार आहे. बघायचं सँडी अँड वँडी हे दोन नाऊन एकत्र येऊन झाला सब्जेक्ट तयार. प्लुरल सब्जेक्ट तयार झाला. हॅव नॉट अराइव्ड एट. बघा इथं दिलेलं आहे हॅव नॉट अराइव्ड. हॅव नॉट अराइव्ड ही पूर्ण वर्तमान काळाची रचना झाली. वाक्यामध्ये नॉट आला म्हणजे वाक्य निगेटिव्ह आहे. क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा. हेल्पिंग वर्ब काय हॅव आहे. हॅवचाच वापर पुढे करायचा आहे. आणि वाक्यातील कर्त्याच्या अनुषंगानं तुम्हाला पर्सनल प्रोनाउन घ्यायचे. दोन नाऊन वाक्यात सब्जेक्ट म्हणून आले. सब्जेक्ट प्लुरल झाला. यांच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे दे. हॅव दे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर येते. पुढचा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. खूप सोपा शब्द आहे. शॅटर्ड. शॅटर्ड म्हणजे विनाश पावणे, उद्ध्वस्त करणे, लयाला लावून टाकले म्हणजे सर्वनाश करणे. याला एकच राहतो तुमचा डिस्ट्रॉय. गव्हर्न म्हणजे चालवणे. बरोबर आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे बाजूला काढणे, बळजबरीने बाजूला काढणे असा अर्थ निघतो ते पण नाही. असर्ट म्हणजे विधान करणे नाही होत. एकच आहे डिस्ट्रॉय. पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. पण इथं क्वेश्चन टॅगवर 2-3 प्रश्न आलेले आहेत आणि ही जमेची बाजू आहे. हे जे पहिल्या शिफ्टचे जे पेपर्स आहेत ना त्याच्यामध्ये मार्क्स मुलांना जास्त पडण्याची कारणं हीच आहे का तर तुम्हाला तुलनेनं पेपर सोपे आले होते. बघायचं आय यूज टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. आता तुम्हाला खरा नियम सांगतो. ज्यावेळी तुमच्या वाक्यामध्ये यूज टूचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून येतो तेव्हा तुम्ही यूज टूचा पण वापर करू शकता आणि डीडचा सुद्धा वापर करू शकता. त्यामुळे वाक्यात जर यूज टूचा वापर जर आलेला असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये युजंट पण चालतं आणि डिडंट पण चालतं. आणि अशा केसमध्ये जर दोन्हींचा वापर आला तर मोस्ट ॲक्युरेटली आपल्याला डिडंटचा वापर करायचा आहे. यूज टू ह्या मॉडल ॲक्झुलरीसाठी काय आपल्याला वापर कशाचा करायचा आहे? डीडचा करायचा. हे लक्षात ठेवायचं मोस्टली.
त्यामुळे पॉझिटिव्ह वाक्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करताना डीडचं डिडंट झालं. आय हा मूळ सब्जेक्ट तसाच जोडून दिलेला आहे. पुढचं, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन अन ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन इरर. तुम्हाला परत कॉमन इररचा प्रश्न आहे. म्हणजे सुरुवातीचे जे पेपर्स आहे हा अख्खा पेपर कॉमन इररला त्यांनी टर्न केलेला आहे. त्यामुळे कॉमन इरर ज्यांना सुरुवातीला कळली असेल तर त्यांचे मार्क्स वाढले असतील, आणि ज्यांना कॉमन इररचाच प्रॉब्लेम आहे त्यांना असा सोपा पेपर येऊनसुद्धा काही उपयोग झालेला नसणार, हे लक्षात ठेवायचं. काय विचारले? बाय द एंड ऑफ द इयर. बघा, जेव्हा वर्ष संपेल, हा TCS पॅटर्नचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं. काय? हा TCS किंवा IBPSच्या पॅटर्नची खासियत आहे. विचारण्याची पद्धती पूर्णपणे डिफरंट आहे, का जे आज तागायत कुठल्याच पेपरमध्ये आलेलं नाही. जेव्हा वर्ष संपेल, संपले का? नाही, जेव्हा संपेल म्हणजे भविष्यकाळाविषयी बोलताय. बरोबर आहे. आय विल बी वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट फॉर 25 years इन धिस कंपनी. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं, फॉर ज्यावेळेस येतो भविष्यकाळाच्या कॉन्टॅक्समध्ये, तर फॉरच्या नंतर जनरली टोटल पिरियड ऑफ टाईम जोडला जातो. क्रियेचा संपूर्ण कालावधी आपण जोडत असतो. बरोबर आहे. मग इथे तुम्ही वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचे. म्हणजे विल बी वर्किंग, फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये फॉरचा वापर होत नाही. मग इथे तुम्हाला शाल विल पैकी एक घ्यायचं आहे, हॅव वापरायचं आहे, BEEN घ्यायचं आहे, आणि नंतर क्रियापदाचं ING युक्त रूप घ्यायचं आहे. ही रचना पाहिजे होती. म्हणजे बघायचं आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इरर शोधायची आहे. त्यामुळे इथं काळामध्ये इरर आहे, लक्षात ठेवायची. विल बी वर्किंग नको होतं, काय पाहिजे होतं? आय विल हॅव बीन वर्किंग, ही रचना पाहिजे होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये इरर आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. राम इज प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग. प्रिपेअर्ड फॉर हे फिक्स प्रिपोजिशनचं वाक्य आहे. हे प्रिपोजिशन लक्षात ठेवायचं. फिक्स प्रिपोजिशनवरचा हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला आहे, लक्षात ठेवायचं. प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग ऑर प्रिपेअर्ड फॉर समथिंग. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब. बघायचं, ही डॉट डॉट अबाउट इट फॉर अ व्हाईल अँड डॉट डॉट दॅट इट ॲक्च्युअली अ ड्रीम. आता तुम्ही 4 पर्याय जर पाहिले ना तर तुम्हाला एक वाक्यता तुम्हाला पाहिजे. बघा, थिंगचा भूतकाळ थॉट. हे जर वाक्य जर भूतकाळात झालं तर पुढचं वाक्यातील क्रियापद पण भूतकाळात घ्यायची. बघा, हे भूतकाळात, हे वर्तमान काळात, हे वर्तमान काळात. चालेल का? नाही. साध्या भूतकाळाबरोबर वर्तमान काळ नाही वापरते, त्यामुळे पहिलं वाक्य चुकलं. थिंकिंग, थिंकिंग हे क्रियापदाचं चालू रूप आहे. हे कधीही बी शिवाय येत नाही. म्हणजे एमिजार वॉजबेर काहीतरी पाहिजे. चालू भविष्य भूतकाळामध्ये अशी रचना चालणार नाही आहे. बरोबर आहे. ही बीइंग थॉट ऑफ असं जर बोललं तर इथं क्रियापदाचं चालू रूप बी शिवाय येत नाही. म्हणजे क्रियापदाचं जे V4 म्हणतो याच्या अगोदर आपल्याला बेसिकली बीचं रूप घ्यावं लागतं. असं एकटं कधीच येणार नाही. म्हणजे इथं एलिमिनेशनवर 3 पर्याय एलिमिनेट झाले. ही थॉट साधा भूतकाळ घ्या, THOUGHT. बघा, तुम्ही पूर्ण वाक्य साधा भूतकाळ वापरा. ही थॉट अबाउट इट फॉर अ व्हाईल. त्यानं थोडा वेळ त्याच्याविषयी विचार करा. अँड रिअलाइज्ड. बघा, इथं पण साधा भूतकाळच केला, इथं पण V2, इथे पण V2. दॅट इट वॉज ॲक्च्युअली अ ड्रीम. ते पण काय आहे? ड्रीम आहे. म्हणजे साधा भूतकाळ, साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. वाक्यामध्ये काळाच्या बाबतीत एक वाक्यता आलेली आहे. ठीक आहे, ही रचना बरोबर येते. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, हे ॲप्रोच पॉईंट ऑफ व्ह्यूने समजून घ्या, तरच तुमची उत्तरं बरोबर येतील. नाही तुम्ही जर पार डोकं खाजवीत बसला नाही तर उत्तर निघणार नाही. म्हणजे मी परत एकदा सांगतो की असे जे काही तुमच्या सरळ सेवांचे पेपर असतात हे 100% अभ्यासावर सुटत नाही. पण असे काही प्रश्न असतात जनरली मराठीसारख्या याच्यामध्ये 2-3, इंग्लिशमध्ये 3-4 प्रश्न, लॉजिकल रिझनिंग त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न, त्याच्यानंतर करंट अफेअरमध्ये 2-3 प्रश्न. का तिथं तुमचं वाचनपेक्षा तुमचं लॉजिकल सेन्स इम्पॉर्टंट असतो. मग ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला साध्या भूतकाळाची रचना सगळी बरोबर येते. पुढचं दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन विथ द फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन गिवन इन द ब्रॅकेट. बघायचं, आय एम गोईंग टू, मी पेंट करणार आहे. बघायचं, आय एम गोइंग टू पेंट द फ्रंट डोअर टुडे. मी आज
फ्रंट डोअरला पेंट करणार आहे. कधी करणार आहे? आज. म्हणजे मी वर्तमान काळाविषयी बोलतोय, बरोबर आहे. आय विल फिनिश इट बिफोर यू गेट बॅक. मी ते पेंट करायचं काम केव्हा फिनिश करणार आहे? जेव्हा तू माघारी यायची त्याच्या अगोदर. तू माघारी यायच्या अगोदरच मी ते कंप्लीट करेन. सिंपल फ्युचरची रचना दिलेली. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथं कंडिशन विचारली. हा खास करून परत एकदा TCS IBPS पॅटर्नवरचा खास प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला काय विचारलं आहे? व्हेन यू गेट बॅक. एंडचा भाग त्यांनी सुरुवातीला, जेव्हा तू माघारी येशील तेव्हा मी काय केलेलं असेल? मी काय केलेलं असेल? मी फ्रंट डोअरला पेंट केलेला असेल. फ्युचर परफेक्ट टेन्स. मी माघारी आलो आहे का? नाही. पण जेव्हा मी भविष्यामध्ये माघारी येईल तेव्हा मी फ्रंट डोअरला पेंट केलेला असेल. म्हणजे फ्युचर परफेक्टची रचना या ठिकाणी अर्थाप्रमाणे येते. वुड हॅव पेंटेड येणार नाही, वुड नकोच आहे. विल हॅव पेंटेड द फ्रंट डोअर. पर्याय क्रमांक 2 ही रचना बरोबर आहे. विल बी पेंटिंग म्हणजे जेव्हा तू माघारी येशील तेव्हा पण मी पेंट करत नसणार आहे, पेंट करून झालेलं असेल असं तुम्हाला सांगायचं आहे. तर मग हे पण जातोय आणि हा पण जातोय. आणि याच्यातला लास्टचा दिलेला आहे मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोव्हर्ब विचारली. समवन हु इज अपीरंटली इन पुअर हेल्थ मे वेल आउटलिव्ड द ऑस्टेन्सिबली स्ट्रॉंगर. हे जनरली सगळ्यालाच माहिती आहे का, जे ज्याला आपण म्हणू एखादा खूपच वयोवृद्ध असेल किंवा आजारी व्यक्ती आहे, बरोबर आहे, वीक व्यक्ती आहे, तो लवकर मरत नाही. लक्षात ठेवायचं, तो लवकर मरत नाही. एखाद्याला मोठा आजार जरी जडलेला असेल ना तरी तो व्यक्ती लवकर मरत नाही. एखादा चांगल्या माणसाची गॅरंटी देता येत नाही. तसं लक्षात ठेवायचं. एखादा आजारी व्यक्ती, एखादी मोडगळीस आलेली वस्तू लवकर पडत नाही, लवकर वायाला जात नाही. तसं आजारी व्यक्तीसुद्धा लवकर मरत नाही. अशा प्रकारची कंडिशन आहे. मग अ क्रॅकिंग गेट हँग्ज लॉंगेस्ट. जे क्रॅकिंग आहे का, जे करकर आवाज करतात, जे त्रास देतात का, ज्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, ते दीर्घकाळ अशानं ते लटकून राहतं. ते पडत नाही पण ते लटकून राहतं, म्हणजे ते तग धरून राहतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं तुम्हाला हेच उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. अ क्रॅकिंग डोअर हँग्ज लॉंगेस्ट म्हणजेच सिल्की किंवा आपण म्हणू शकतो सिल्की पीपल ऑफन लिव्ह लॉंगर दॅन द हेल्दी वन. जे इल आजारी लोक आहे ते दीर्घकाळ, लक्षात, कुणापेक्षा? जे हेल्दी आहेत त्यांच्यापेक्षा दीर्घकाळ जगतात. ही रचना बरोबर येते. बरोबर आहे. लेट स्लीपिंग डॉग्स लाईक्स. झोपलेल्या कुत्र्याला जाग करो असा अर्थ होतो. म्हणजे थोडक्यात काय, लेट द सिच्युएशन बी ॲज इट इज. जशी परिस्थिती आहे ती तशीच ठेवा, ती उकरून काढू नका. निद्रिस्त असणारी संकल्पना, निद्रित असणारे प्रॉब्लेम उकरून काढून समोर मांडू नका, थोडक्यात सांगायचं. म्हणजे हे पण बाकीचे बसत नाहीत. इथं फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघते अप्रोप्रिएट. तर ह्या पद्धतीने मित्रांनो हे 25 क्वेश्चन होते. याच्यापैकी 4 ते 5 प्रश्न असे होते का त्या ठिकाणी हा खास TCS किंवा IBPSचा पॅटर्न त्यांनी अप्लाय केला आहे. बाकीचे जे सगळे प्रश्न आहेत हे नॉर्मल होते. म्हणजे थोडक्यात काय, ह्या इंग्लिशच्या पेपरमध्ये 5 प्रश्न तुमचा गेम चेंज करणारे आहेत. म्हणजे तुमच्या मेरिटसाठी कारणीभूत ठरणारे. म्हणजे ते 5 प्रश्न ज्यांनी हँडल केलेले आहेत त्यांचे स्कोअर नक्की चांगला झालेला आहे. ते 5 प्रश्न ज्यांनी नीट हँडल केले नाही त्यांनी पेपर देऊनसुद्धा उपयोग झाला नाही, त्यांना स्कोअर अपेक्षित झाला नाही. मग ह्या पद्धतीनं ह्या पेपरचं हीच खासियत आहे जनरली ह्या सरळ सेवा परीक्षांमध्ये की काहीच प्रश्न हे निर्णायक असतात. समजून घ्या परत. किंवा याच्यातले असे अनेक प्रश्न जर आपण पाहिले तर आपल्याला असं वाटेल का याची लेवलच काय या प्रश्नाची. आयोगाने पेपरचा फॉर्म भरताना दिले की ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न, 12वी लेवलचे प्रश्न, याच्यातले अनेक असे प्रश्न आहेत ना ते पार 5वी 6वीचे पोरांनासुद्धा सुटतील. असे काही प्रश्न इथून मागं पेपरमध्ये विचारलेले. परंतु त्यांनी ना तुमचं मेरिट वाढत ना तुमचं मेरिट कमी होत, कारण ते सगळ्यांनाच पडलेले आहेत प्रश्न. म्हणजे त्यांची उत्तर सगळ्यांनाच आलेली. निर्णायक प्रश्नांवर तुम्ही काय उत्तर देता हे आयोगाला अपेक्षित असतं. आणि तेच खऱ्या अर्थानं TCS IBPS पॅटर्नचं वैशिष्ट्य आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चर समजलेला असेल. तर याच पद्धतीनं आपल्याला ही जी सगळी लेक्चर सिरीज आहे हे विश्लेषणाच्या माध्यमातून परत एकदा समजून घ्यायची, जेणेकरून भले बॅचला उशीर झालेला आहे परंतु मित्रांनो अजूनही काही एक्झाम पेंडिंग आहेत, अजूनही काही एक्झाम येण्याच्या म्हणजे डिक्लेअर होण्याच्या मार्गावर आहेत. त्या परीक्षांमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळेपण तुम्हाला दाखवता येईल, जेणेकरून तुमचा रिझल्ट येऊन जाईल. चला आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. जर तुम्हाला लेक्चर आवडलेलं असेल तर मित्रांनो आपल्या मित्रमंडळींना हा लेक्चर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला याच्यातून विश्लेषणातून जर काही जर निश्चित शिकण्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला
एक छोटासा कोर्स या ठिकाणी मी लॉन्च करतो आहे, केलेला आहे तो, का जो महाराष्ट्रातील कितीही गरीब विद्यार्थी असेल तरी त्याला विकत घेता येईल. फक्त या कोर्सची किंमत मी 349 रुपये ठेवली, जास्त नाही आहे मित्रांनो, का जे कुणालाही सहज घेता येईल. जनरली ग्रामीण भागातील खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहे का त्यांचं अक्षरशः वाईट वाटतं, 10 मार्कांनी गेला, 4 मार्कांनी गेला, इंग्लिशमध्ये जर जास्त मार्क्स जात असतील तर प्रॉब्लेम येतात. त्यामुळे कुठंतरी माझ्यातर्फे एक सपोर्ट म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करून देतो आहे. तर निश्चित जॉईन करा. याच्यासाठी तुम्हाला जस्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, इंग्लिश नोटबुक. काही डाऊट असेल, माहिती हवी असेल तर माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला फोन करा, मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. चला आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. आपण असाच लेक्चर घेऊन परत एकदा भेटूया. थँक्यू.